रोज जेवणाला 50 किलो तांदूळ, रविवारी एक मेंढरू आणि 10 किलो चिकन. 83 जणांचं हे कुटुंब एकत्र कसं राहतंय? एवढ्या लोकांमध्ये वाद होत नसतील का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 6 पिढ्या एकाच कुटुंबात आजही एकत्र कशा राहत आहेत? आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील कुर्लापल्ली हे गाव कल्याणदुर्ग परिसरापासून काही अंतरावर आहे. याच गावात नागप्पा कुटुंबाची अनेक पिढ्यांपासून वस्ती आहे. विशेष म्हणजे 83 जणांचं सदस्य 4 शेजारी असलेल्या घरांमध्ये राहत असले तरी त्यांचं कुटुंब मात्र एकच आहे. घरं वेगवेगळी असली तरी स्वयंपाक, शेती, कमाई, घर खर्च आणि महत्त्वाचे निर्णय हे सामूहिक पद्धतीने घेतले जातात. त्यामुळे बाहेरून पाहिलं तर 4 घरं दिसतात, पण प्रत्यक्षात या सगळ्या घरांचा कारभार एका मोठ्या संयुक्त कुटुंबाप्रमाणेच चालतो. 6 पिढ्यांपासून सुरू असलेली ही परंपरा आजही कायम आहे. या कुटुंबाच्या एवढ्या मोठ्या आकाराचा अंदाज त्यांच्या रोजच्या स्वयंपाकावरूनच येतो. घरातील 83 सदस्यांसाठी दररोज मोठ्या प्रमाणावर अन्न तयार केलं जातं. कुटुंबातील सदस्यांच्या माहितीनुसार एका दिवसासाठी जवळपास 50 किलो तांदूळ लागतो. नाश्त्यासाठी नाचणीचे मुद्दे किंवा इतर पदार्थ केले जातात. दुपारच्या जेवणासाठी भात आणि भाजी असते आणि गरजेनुसार रात्रीचं जेवण तयार केलं जातं. इतक्या मोठ्या कुटुंबासाठी स्वयंपाक करणं हे एखाद्या छोट्या हॉटेलच्या स्वयंपाकघरासारखंच वाटू शकतं, पण ह्या घरात ही रोजची दिनचर्या आहे. विशेष म्हणजे आजही हे कुटुंब पारंपरिक पद्धतीने लाकडाच्या चुलीवर मोठ्या प्रमाणात स्वयंपाक करतं. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की एवढ्या लोकांसाठी मांसाहारी जेवण असेल तर किती लागत असेल? तर कुटुंबातील सदस्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार रविवारी मांसाहारी जेवण बनवायचं असेल तर एका मेंढराची आणि जवळपास 10 किलो चिकनची गरज पडते. सण किंवा मोठ्या कार्यक्रमाच्या वेळी ही संख्या आणखी वाढते आणि 2 मेंढरे तसेच जवळपास 20 किलो चिकन शिजवावं लागतं. एवढंच नाही तर मोठ्या प्रमाणात भजी, वडा आणि इतर पदार्थ करायचे असतील तर त्यासाठी मोठ्या प्रमाणावर पीठ आणि इतर साहित्य हे लागतं. म्हणजेच एखाद्या छोट्या समारंभासाठी लागणारा स्वयंपाक या कुटुंबाच्या घरात अनेकदा रोजच्या जीवनाचा भाग बनतो. पण एवढं मोठं कुटुंब चालतं तरी कसं? याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे कामाची स्पष्ट विभागणी. कुटुंबातील ज्येष्ठ हनुमंता रायडू आणि मुत्तल्पा हे महत्त्वाचे निर्णय घेतात. सकाळी घरातील मोठी मंडळी एकत्र बसतात आणि दिवसभर कोणकोणतं काम करणार याबाबत चर्चा केली जाते. त्यानंतर प्रत्येकाला त्याच्या जबाबदारीनुसार काम दिलं जातं. काही जण शेतात जातात, काही जण जनावरांची देखभाल करतात, काही दूध काढतात, काही मेंढ्यांची काळजी घेतात, तर घरातील महिलांपैकी अनेक जणी स्वयंपाक आणि घराची जबाबदारी सांभाळतात. अशा प्रकारे 83 लोक असूनही प्रत्येकाची भूमिका ठरलेली आहे. या कुटुंबाची मुख्य कमाई शेतीतून होते. कुटुंबाकडे मोठ्या प्रमाणावर जमीन असून मिरची, वांगी, टोमॅटो, कलिंगड, पपई, शेंगदाण्यासारखी पिकं घेतली जातात. कुटुंबातील सदस्य स्वतः शेतीची कामं करतात आणि काही उत्पादन थेट बाजारातही विकतात. शेतीसोबत गाय आणि मेंढ्यांचं पालनही केलं जातं. याशिवाय कुटुंबाकडे 4 ट्रॅव्हल बस असल्याची माहिती समोर आली आहे. म्हणजेच या कुटुंबाचा आर्थिक कारभारही मोठ्या प्रमाणावर सामूहिक पद्धतीने चालतो. शेतीतून मिळणारी कमाई आणि इतर उत्पन्न कुटुंबाच्या गरजांसाठी वापरलं जातं आणि त्यातून घरातील अनेक सदस्यांचा खर्च भागवला जातो. या कुटुंबाची सगळ्यात भावणारी गोष्ट म्हणजे मुलांच्या शिक्षणाकडेही लक्ष दिलं जातं. कुटुंबातील माहितीनुसार 32 मुलं शिक्षण घेत आहेत. काही मुलं इंटरमिडिएटमध्ये आहेत तर काही जण पदवीचं शिक्षण घेत आहेत. लहान मुलं अंगणवाडीत जातात आणि इतर मुलांना सरकारी शाळा किंवा महाविद्यालयांमध्ये शिक्षण दिलं जातं. कुटुंबातील मोठी माणसं स्वतः शेती आणि घराच्या कामात व्यस्त असली तरी पुढच्या पिढीने शिक्षण घ्यावं अशी त्यांची इच्छा आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या कुटुंबात प्रत्येक मुलाच्या शिक्षणाची जबाबदारी ही सामूहिक पद्धतीने घेतली जाते. आता सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे एवढ्या लोकांमध्ये भांडण होत नाही का? अर्थात एवढ्या मोठ्या कुटुंबात मतभेद कधीच होत नाहीत असं म्हणणं योग्य ठरणार नाही. मात्र कुटुंबातील सदस्यांच्या म्हणण्यानुसार एखादा छोटा वाद किंवा मतभेद झाला तरी तो फार काळ टिकू दिला जात नाही. घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला घेतला जातो आणि पुन्हा सगळे एकत्र येतात. कुटुंबातील महिलाही घर आणि शेतातील कामं एकत्र करतात. 6 सासवा आणि 14 सुना या कुटुंबात एकत्र राहत असल्याचं सांगितलं जातं. एवढ्या मोठ्या कुटुंबातही एकमेकांना सहकार्य करण्यावर भर दिला जातो. हीच त्यांच्या एकत्र राहण्याची महत्त्वाची बाजू आहे. या कुटुंबाचा इतिहासही तितकाच वेगळा आहे.
कुटुंबातील ज्येष्ठांच्या माहितीनुसार नागप्पा कुटुंबाची ही संयुक्त राहण्याची पद्धत त्यांच्या पूर्वजांच्या काळापासून सुरू आहे. पूर्वी कुटुंबाने मोठी गरिबी पाहिली होती. खाण्यासाठी पुरेसं अन्न नसतानापासून आज मोठ्या प्रमाणावर शेती आणि मालमत्ता उभी करण्यापर्यंतचा प्रवास या कुटुंबाने एकत्रितपणे केला. कुटुंबातील ज्येष्ठांचं म्हणणं आहे की जर सगळे वेगवेगळे झाले असते तर एवढी प्रगती करणं कदाचित शक्य झालं नसतं. म्हणून आजही ते पुढच्या पिढीला एकत्र राहण्याचा सल्ला देतात. कुटुंबाच्या माहितीनुसार त्यांनी मोठं घर उभारण्यासाठी मोठी रक्कम खर्च केली असून पूर्वजांकडून जमिनीतही पुढे भर पडली आहे. आणि म्हणूनच 83 जणांचं हे कुटुंब आज सोशल मीडियावर आणि देशभरातील माध्यमांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. आजच्या काळात 2-3 भावंडांमध्येही वेगवेगळी घरं करून राहतात. मालमत्तेचे वाद होतात आणि संयुक्त कुटुंबाची संख्या कमी होत चालली आहे. अशा काळात आंध्र प्रदेशातील कुर्लापल्ली गावातील हे कुटुंब 6 पिढ्यांना एकत्र घेऊन पुढे जात आहे. 4 घरांमध्ये राहत असूनही एकच स्वयंपाकघर, सामायिक जबाबदाऱ्या, शेतीत एकत्र काम, एकत्रित घर खर्च आणि पुढच्या पिढीच्या शिक्षणासाठी सामूहिक जबाबदारी ही त्यांची व्यवस्था आहे. त्यामुळे प्रश्न फक्त 83 लोक एकत्र कसे राहतात हा नाही, तर एवढ्या मोठ्या कुटुंबाने परस्पर सहकार्य आणि सामायिक जबाबदारीची ही पद्धत आजपर्यंत कशी टिकून ठेवली हाच या संपूर्ण कहाणीचा खरा आश्चर्याचा भाग आहे.